स्वागत आहे माहीस किचनमध्ये। तर आज आपण भरली वांगी रस्सा बनवणार आहे। बघा ना किती मस्त असा रस्सा दिसतोय, चवीला खूप मस्त लागतो। तर वांग्याच्या भाजीमध्ये वेगळं काही करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। बाजारातून ताजी वांगी आणायची काटेरी बघून। तर अशा पद्धतीने आपण वांगा कट करायचा। वांग्याचा देठ आहे तो आपल्याला पूर्ण कट करायचा नाही, अर्धा कट करायचा आणि एका वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्यात। कट केलेली वांगी आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकूया, म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत। आता आपण वांग्याच्या रस्स्याचा मसाला करूया। आपण वांग्याच्या रस्स्याचा फोडणी तयार करूया। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी मस्त फुलू द्यायची। लगेचच आपण जिरे टाकूया। जिरे पण फुलले की आपण बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये मस्त खरपूस होईपर्यंत परतून घेऊया। त्याचा रंग बदलला आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूया आणि लगेचच बारीक चिरलेला 1 टोमॅटो टाकूया। टोमॅटो पण आपण तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। आपण तयार केलेलं वाटण टाकूया आणि मस्त तेलामध्ये कांदा टोमॅटो वाटण परतून झालं त्यामध्ये घरगुती काळा मसाला, गरम मसाला आणि कांदा मसाला टाकूया आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे सगळं मसाले आपण परतून घेऊया। थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत परतले तर जे आपण वांगे पाण्यामध्ये ठेवलं होतं त्या वांग्याला आपण आतमधून मीठ टाकूया, म्हणजे वांग्याची भाजी खाताना वांगी सपक लागणार नाही। तर अशा पद्धतीने आपण वांग्याला मीठ लावून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त थोडंसं पाणी सुटेपर्यंत वांगी परतून घ्यायची आणि लगेच त्यामध्ये गरम पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही गरम पाणी टाकू शकता। चमचे आपण दाण्यांचा कूट टाकूया आणि कढईवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया। बघू शकता वांग्याची भाजी तयार झालेली आहे। वांगी मस्त शिजलेले आहेत। आपली भरली वांगी रस्सा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।